संततधार पावसामुळे नाशिक शहरातील रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे। नाशिकचे माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी या खड्ड्यांवरून आता सरकारवर निशाणा साधलाय। त्यामुळे राज्यातील सत्तांतरानंतर आता खड्ड्यांवरूनही राजकारण तापल्याचं पाहायला मिळतंय। नाशिक शहरातील हे खड्ड्यांचं साम्राज्य। शहरातील अंतर्गत रस्ते असो की मग नाशिक मुंबई महामार्ग, सर्वत्र सध्या खड्डेच खड्डे पाहायला मिळत आहेत। या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागतोय। पालिकेतील अधिकारी, ठेकेदार आणि क्वालिटी कंट्रोल मधील अधिकाऱ्यांच्या अभद्र युतीचं पितळ उघडं पाडणारी ही दृश्य आहे। नाशिक शहराच्या प्रत्येक भागामध्ये अशा प्रकारे रस्त्यांची अक्षरशः चाळण झालेली आहे। प्रत्येक ठिकाणी शहरामध्ये अशा प्रकारे रस्ते जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहे, ज्याची चाळण झाल्याचं दृश्यांमध्ये आपण बघतोय। नागरिक जे आहेत ते या रस्त्यांमधून चालत असताना त्यांना कशा प्रकारे त्रास सहन करावा लागतोय याची ही सगळी दृश्य आहे। गाड्यांचा खूप सारा नुकसान होतंय। कालच आमची एक गाडी पण ठोकली, कंट्रोलिंग नाही होत, स्पीड कंट्रोल नाही होत, काहीच नाही होत। खड्ड्यांमध्ये गाडी आपटत चालती, कंटिन्युअसली गाड्यांचे नुकसान होता, पंक्चर होता, असे खूप सारे प्रॉब्लेम येत आहे याच्यामुळे। निकृष्ट दर्जाच्या कामामुळे पहिल्याच पावसानं नाशिकमधील अनेक रस्त्यांचं डांबर वाहून गेलं। या खड्ड्यांवरून आता माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री आणि बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधलाय। ठाण्याच्या पुढे नाशिकपर्यंत प्रचंड खड्डे पडल्याचं सांगत बांधकामासह सर्वच खाते सांभाळणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष घालावं असा टोला भुजबळांनी लगावलाय। ठाण्याच्या पुढे आल्यानंतर भिवंडीच्या पुढेपर्यंत प्रचंड गर्दी, 2-2 तास 3-3 तास मला सुद्धा ते थांबावलं, सगळं थांबतात कारण खड्डे खूप आहेत। आता मुख्यमंत्री ठाणे जिल्ह्याचे आहेत, माझी त्यांना विनंती आहे की त्यांनी थोडंसं पुढे येऊन जर पाहिलं, आणि त्यांच्याकडेच आता MMRD पण त्यांच्याकडे आहे, म्हणजे मुख्यमंत्र्याकडे सगळेच खाते आहेत आज तरी। एकंदरीतच सत्ता संघर्षानंतर राज्यातील खड्ड्यांवरून राजकारण तापत असल्याचं चित्र आहे। पण विरोधक आणि सत्ताधाऱ्यांच्या संघर्षात सर्वसामान्यांचे प्रश्न प्रलंबित राहू नयेत, या खड्ड्यांमधून सर्वसामान्यांची सुटका व्हावी हीच अपेक्षा। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक।